नमस्कार मैत्रिणींनो, मी आली होती बघा धोत्र्याची फुलं आणायसाठी आणि फळं आणायसाठी. छान मला छोटंसं झाड दिसलं आणि फळं पण खूप छोटी छोटी आणि छान होती. आणि मग मी गणपती करायला घेतला. गणपती करणं मी सुरू केलं आहे. तुम्ही बघू शकता शाडू मातीचा घरच्या घरी गणपती बनवलेला आहे. शाडू माती मी भिजवली होती 2 दिवस, त्यानंतर मी हा बनवला आहे. बघू शकता गणपतीचे मस्त मी फोटोशूट केले. मातीचा इको फ्रेंडली गणपती आहे हा आणि याचे रूप मी विठ्ठलाचे देत आहे. तर छान अशी मासोळी बनवली आहे बघा, किती छान दिसते ती. आणि हे गणपतीची मूर्ती आपली विठ्ठलाच्या रूपामध्ये तयार आहे. नंतर मी गेली होती बाजारामध्ये गेल्यानंतर मी असे फळं वगैरे घेतले आणि थोडे भाजीपाला घेतला. गणपतीचे डेकोरेशनसुद्धा मला करायचे होते आणि त्यासाठी सुद्धा मला खूप सामान घ्यायचं होतं, तर मी ते सुद्धा घेतले आहे. आणि गाडी मी आता स्टार्ट करते आणि घरी जाते. घरी गेल्यानंतर तयारी करून मी मंदिरामध्ये गेली. मंदिरामध्ये मी गेल्यानंतर मी बघितलं की तिथे एवढी गर्दी होती. थोडं स्वच्छ करून घेतलं. त्यांना 15 मिनटं मी आतमध्ये येऊ दिलं नाही. आणि मंदिरामध्ये जिकडे तिकडे पाणी पण खूप सांडलेलं होतं आणि सगळीकडे अगरबत्ती आणि धूपचं सगळं काळं पडलेलं होतं. त्यावर पाणी आणि प्रसाद सगळा एका ठिकाणी असं सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं मंदिर. तर सगळं ते क्लीन करून घेतलं. सगळ्या लेडीजला मी बाहेर काढलं आणि हे 5 ते 10 मिनटामध्ये क्लीन केलं. नंतर एक जोडपे आले, त्यांनी पूजा केली आहे मस्त. नंतर मग मंदिर असं स्वच्छ करून घेतलं. बाहेर येऊन नंदीची पण पूजा केली. आणि घरी आल्यानंतर मी गणपती बनवला होता, तर तो दाखवते तुम्हाला. बघा, या पद्धतीने हे विठ्ठलाचं रूप बनवलेलं आहे. तर याला मस्त कलरिंग वगैरे केली मी. बाजू बंद केलेत. नंतर व्हाईट कलरने त्याला पहिले प्रायमर देऊन दिला आणि नंतर मग वरतून मी त्याला स्किन कलर पण दिलेला आहे. तुम्हाला दिसेलच. तुम्हाला हे विठ्ठल स्वरूपामधलं गणेशाची मूर्ती कशी वाटली मला सांगा. इथे मी नेल पॉलिश लावली आहे, जी मस्त पिंक कलरची होती. खूप छान दिसते आहे. मूषक सुद्धा बनवलं आहे बघा. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी डेकोरेशन दाखवणार आहे आणि गणपतीची पूर्ण तयारी अजून झाली नाही आहे पण दाखवणार आहे. तर हा मूषक आहे. इथे गणपतीची तयारी आपली झालेली आहे पूर्ण आणि आपण इथे आजच्या व्लॉगमध्ये काही चुकीचं वाटलं तर मला क्षमा करा. थँक्यू सो मच.